गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आता सुरेंद्र, गजेंद्र, तारेंद्र, देवेंद्र, रवींद्र, महेंद्र या प्रकारचे जे नावं आहेत त्यांच्या स्पेलिंग्स आपण कशा बनवायच्या. आता तुम्हाला एक इथे बघितल्यावर एक लक्षात आलं असेल की आपण हा जो गजेंद्र नाव आहे तो ग जे अनुस्वार आणि द्र असं पण लिहू शकतो किंवा ग जे अर्धा न आणि द्र गजेंद्र असं पण लिहू शकतो. म्हणजे अनुस्वाराच्या ठिकाणी आपण अर्धा न पण लिहू शकतो. ठीक आहे. आता द्र साठी जो द्र आहे द्र साठी इंग्रजीमध्ये लिहितात DRA. काय लिहितात? DRA. आता आपण पहिला नाव बघून घेऊ, सुरेंद्र. आता याला वाचताना आपण कसं वाचत आहोत? सु अधिक रे अधिक न अधिक द्र. आता सु साठी काय लिहायचं? SU. रे साठी काय लिहिणार? RE. न साठी काय लिहायचं? N. आणि द्र साठी काय लिहायचं? DRA. तर सुरेंद्र कसं बनेल? SU RE N DRA. आता त्याच्या प्रकारे आपण बघू ते तारेंद्र म्हणून. तारेंद्र. आता ता अधिक रे अधिक अर्धान अधिक द्र. मग तासाठी आपण काय लिहिणार? TA. रे साठी काय लिहिणार? RE. N साठी काय लिहिणार? न साठी काय लिहिणार? N. आणि द्र साठी काय लिहिणार? DRA. तर आता तारेंद्रचं स्पेलिंग झालं TARENDRA. अशाच प्रकारची तुम्ही विविध नावे प्रॅक्टिस करू शकता.